सगळ्या रसिक श्रोत्यांचे आजच्या नवरात्रीच्या 5व्या दिवशी म्हणजेच आपल्या नवरात्र व्याख्यानमालेच्या पुष्प 5वे या विभागात स्वागत करते. या देवी सर्व भूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. जिचा उल्लेख ब्रिटिशांनी हिंदुस्थानची जॉन ऑफ आर्क असा केलाय. स्वराज्य रक्षिणी फिरंगमर्दिनी राज्ञी लक्ष्मी जयते वीरांगिणी शस्त्रधारिणी समर भवानी गंगाधर भार्या झाशीची सम्राज्ञी. क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये पोवाडे रचले गेले. अशा झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळात खूप प्रेरणादायी ठरत आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधी स्थानावर इसवी सन 1962 मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधीस्थान पाहिल्यावर कविवर्य भा.रा. तांबे यांना पुढील यथार्थ ओळी सुचल्या. रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. अशा स्वातंत्र्य लक्ष्मीवर आज बोलणार आहे सौ अमृता जोशी. तिची थोडक्यात ओळख करून देते. तिचं पूर्ण नाव आहे सौ अमृता ओमकार जोशी. पूर्वाश्रमीची सुषमा शशिकांत तेरे देसाई. तिचे शिक्षण पदवीधर पर्यंत झाले आहे. 8 वर्ष पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ अँड ज्वेलर्स सेल्स ते मॅनेजर पर्यंतचा प्रवास त्यांनी काम करून पूर्ण केलेला आहे. त्यांचा स्वतःचा स्वामी कृपा गृहोद्योग या नावाने व्यवसाय देखील सुरू आहे. माणदेशी संस्थेमार्फत महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्याचं काम म्हणजेच त्या प्रशिक्षक म्हणून कार्य करत आहेत. बीजेपी चिपळूण शहर प्रसिद्धी मीडिया प्रमुख, महिला मोर्चा रत्नागिरी जिल्हा सोशल मीडियासह संयोजक म्हणूनही त्या काम बघत आहेत. आपल्या समोर आज 5वं पुष्प सादर करणार आहे अमृता जोशी आणि विषय आहे झाशीची राणी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्रीतला आजला 5वा दिवस, 5वी माळ ललिता पंचमी पूजनाचा दिवस आणि ह्या शुभ दिवशी मला रणरागिणी, रणचंडी, महिषासूर मर्दिनी अशी अनेक उपमा ज्या रणरागिणीला दिल्या गेल्या त्या झाशीची बाई राणी लक्ष्मीबाई यांचा चरित्रपट आपल्या सर्वांसमोर मांडण्याची देवस्थानच्या वतीने श्री सुमीरदादा करमरकर यांनी गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा संधी दिली. त्यासाठी देवस्थानचे आणि मी तुमचे मनस्वी आभार मानते. इथे उपस्थित सर्वांच्या हृदयात स्थित असणाऱ्या परमात्म्याला त्रिवार वंदन करते आणि आजच्या या चरित्र नायिकेच्या जीवन प्रवासाला मी सुरुवात करते. तसं ही कथा झाशीची राणी काय आहे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, तरी पण माझ्या अल्पबुद्धीला अल्पमतीला जशी जाणली तशी तुमच्या समोर उलगडण्याचा प्रयत्न करते. हा प्रयत्न करत असताना ज्या कथा सांगण्यासाठी जो काही अभ्यास केला, हरिभक्त पारायण राधिकाताई परांजपे यांचं 15 ऑगस्ट 2023 रोजी कोथरूडला एक कीर्तन झालं होतं. या कीर्तनाच्या अनुषंगाने आजचं हे प्रवचन मी आपल्या समोर सादर करते. श्रोते ऐका कथा सांगते जशी हवी, श्रोते ऐका कथा सांगते जशी हवी, कित्येक वेळा जरी ऐकली तरीही वाटे नित्य हवी. गोष्ट असेही झुंजायाची नसे मौजवा गमतीची, गोष्ट असेही झुंजायाची नसे मौजवा गमतीची, रणांगणावर चला गड्यानो छाती ठेवून हिमतीची, नसे बंधना वयास येते, नसे बंधना वयास येते, बाल तरुण वा वृद्ध जरी, राष्ट्र रक्षणा गरज असे हो वीर श्रीची खरी खुरी. अबला झाली सबला तेव्हा भारतीय इतिहास घडे, अबला झाली सबला तेव्हा भारतीय इतिहास घडे, झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे, झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे. इसवी सन 16व्या शतकापासूनच इंग्रज सरकारनं त्यांचे विनाशकारी फासे आपल्या ह्या भारत भूमीवरती फेकायला सुरुवात झाली. इसवी सन 16व्या शतकापासून आपल्याकडे असणारी अनेक संस्थानं, अनेक राज्य या इंग्रज सरकारने खालसा करून घशात घालण्याचा
घशात घालण्याची सुरुवात केली होती. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पेशवाई होती तोपर्यंत इंग्रजांनी महाराष्ट्राकडे पाहिलं नाही. जोपर्यंत पंजाबमध्ये राजे रणजित सिंगांचं राज्य होतं तोपर्यंत इंग्रज पंजाबकडे गेले नाहीत. पण जशी जशी पेशवाई खालसा झाली, पेशवाई बुडाली, तसं इंग्रजांनी पेशवाई आपल्या महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला. राजे शिवछत्रपती महाराजांनी जाणीवपूर्वक टाळलेली आणि छत्रपती राजारामांनी नाईलाजानं स्वीकारलेली वतनदारी पद्धत ही आपल्याकडची महाराष्ट्रातली संस्थानं खालचं करण्याला कारणीभूत ठरली. 16व्या शतकापासून भारतामध्ये आलेले ह्या इंग्रजांनी आपला स्वाभिमान, आपला देशाभिमान त्यांच्या टाचेखाली तुडवायला सुरुवात केली होती. भारतीय जनता जे जे करते, मग ते धर्मकांड असू दे, कर्मकांड असू दे, देशभक्ती असू दे, जे काही आहे ते सारं काही थोतांड आहे. आणि याचा परिणाम असा झाला की आपलीच काही लोक परकीयांची संस्कृती आणि त्याचे गोडवे गाण्यातच धन्यता मानायला लागली. आज काही फारसं वेगळं चित्र आहे अशातली परिस्थिती नाहीये. आजही आपण त्यांचंच अवलोकन करतोय. आजही आपल्याला आपल्या संस्कृतीपेक्षा त्यांची संस्कृती उच्च वाटते. 16व्या शतकापासून आलेल्या ह्या इंग्रजांनी एक एक राज्य खालसा करायला सुरुवात केली, आपल्या राष्ट्राभिमानाला ठेच पोचायला सुरुवात केली. परंतु काय करणार, शेवटी त्यांचं जे होतं, त्यांचे नियम होते, वारस नाही तर ते संस्थान खालसा करायचं. राजे आपण होतो, सत्ता आपली होती, परंतु ती वापरण्याचा अधिकार नव्हता. नाममात्र राजे राहिले होते. प्रत्येक ठिकाणी वतनदारी दिली होती, पण राजे नाममात्र होते. अधिकार होता तो इंग्रजांचा. मातृभूमी ज्याची त्याला होत बंदिशाळा, परवशता पाश दैवे गळा लागला. असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, परवशता पाश दैवे गळा लागला. आणि ह्यामुळेच आपल्याकडची जी जनता होती ती परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंदे ऋषींना, आचार उचलुनी त्यांचे हासावे आचार्यांना, देव्हारे मांडून त्यांचे हिणवावे देव्हाऱ्यांना. आर्यांच्या सद्ग्रंथाचा, आचार्यांच्या धर्माचा, अभिमान ही नुरलासाचा. ओ शाखी ही परवशता एक काळ ऐसा होता. 16व्या शतकात खरं तर इंग्रज आपल्या भूमीवरती जे आले ते व्यापार करण्याच्या उद्देशाने आले. व्यापार करण्याच्या उद्देशाने सुरुवातीला सुरत, बंगाल, कलकत्ता ह्या ठराविक ठिकाणी त्यांनी त्यांच्या वखारी स्थापन केल्या. आणि ह्या वखारींवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. लॉर्ड डलहौसीचं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं एकच धोरण होतं की जेवढी राज्य आपल्याला मिळतील तेवढी घशात घालायची. त्यासाठी साम दाम दंडभेदाचा उपयोग सुद्धा ते करत होते. रिकाम्या आगबोटी आपल्या देशामध्ये घेऊन आले आणि जाताना आपल्याकडचं सोनं, आपल्याकडची नीळ, आपल्याकडचा कापूस, आपल्याकडचं लोखंड, जे जे काही त्यांना नेता आलं ना ते सारं आगबोटी भरून परत घेऊन गेले. आणि देश सोडताना आपल्या देशाला कंगाल करून सोडलं ह्या लोकांनी. आजची जी चरित्र नायिका आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई, मी उत्तरेकडे गेली आणि उत्तरेकडे तिला बिजली म्हणून प्रसिद्धी मिळाली, ती झाशीची राणी म्हणून प्रसिद्धीला आली. पण खरं तर ती आपल्या महाराष्ट्रातली. श्रीमंत पेशवे दुसरे बाजीराव यांची जेव्हा पेशवाई संपली तेव्हा त्यांना सालीना तनखा देऊन इंग्रज सरकारने काशीला पाठवून दिलं ब्रह्मावर्तात. त्यावेळेला त्यांचे खाजगी सरचिटणीस म्हणून काम पाहणारे मोरोपंत तांबे, भागीरथीबाई तांबे हे सुद्धा त्यांच्या समवेत काशीला ब्रह्मावर्तामध्ये गेले. आणि मोरोपंत तांबे हे मूळचे आपल्या वाशीतले. भागीरथीबाई आणि मोरोपंत तांबे यांना काशीला गेल्यानंतर त्यांच्याबरोबर पेशव्यांच्याच मुलांबरोबर त्या पेशव्यांच्याच वाड्यात ते राहत होते. तिथेही तेच काम पाहत होते. आणि एका गुरुपुष्याच्या एका सुमुहूर्तावरती काशीमध्ये ह्या कन्यकेचा जन्म झाला. तारीख होती 19 नोव्हेंबर 1835 साली. भागीरथीबाई आणि मोरोपंत तांब्यांच्या पोटी ही सुविद्य कन्या जन्माला आली. तेजस्वी डोळे, विशाल भाल अशा पद्धतीची ही तेजस्वी आणि शूरवीर कन्या त्यांना प्राप्त झाली. किती तो आनंद वर्णावा. ह्या आत्ताच्या काळामध्ये मुलगी वाचावी म्हणून बेटी बचाव बेटी पढाव सारख्या योजना सरकारला राबवाव्या लागतात, पण त्या काळामध्ये मुलगी झाली याचा थोर आनंद त्या आई वडिलांना होता. ह्याच आपल्या झाशीच्या राणींना इंग्रजांनी अनेक वेळा त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा, त्यांना मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळेला तगधम पुनरपि कांचनम पीतवर्णम ह्या न्यायाप्रमाणे त्या प्रत्येक वेळेला उभारून आल्या. जितके वेळेला तुम्ही केला बळे पोतची खाली तरी ज्वाळावरी उफाळे या उक्तीप्रमाणे राणी परत
त्यांना आव्हानं पेलत पुढे पुढे जात होत्या. अशा ह्या मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाईंच्या पोटी जन्मलेली ही कन्या, काय तिचं कौतुक वर्णावं. सुंदर सजवलेला पाळणा, त्याच्यामध्ये ह्या बाळाला ठेवावं. भागीरथीबाईंनी गोड आवाजात पाळणा गावा. कसा असेल पाळणा? विचार करा, जिजाऊंनी शिवाजी महाराजांसाठी कसा पाळणा म्हटला असेल. इतकी तेजस्वी, इतकी शूर लोक जन्माला आली, त्यांना पाळणा कसा म्हटला? बाळा गाऊ कशी अंगाई, तुझ्यामुळे झाले आहे. असं काही नव्हतं. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना पाळणा म्हणताना म्हटलं होतं, 300-400 वर्ष गनिमांच्या अंधारामध्ये आपली जनता भरडली जाते. आज तुला जागं करायचंय, म्हणून तू झोपू नकोस, आता जागा हो, इतरांनाही जागा कर. असं त्या पाळण्याचा अर्थ होता. इतकी ती देशभक्ती होती, इतका स्वतःच्या मातृभूमीपोटीचं प्रेम होतं. आणि हे संस्कार फक्त लहान वयामध्ये नाही तर गर्भापासूनच मुलांवर केले जात होते. आणि म्हणून अशी तेजस्वी बालकं, अशी तेजस्वी योद्धे आपल्याकडे जन्माला आले. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला फार वाटतं, माझं मूल मोबाईल दिलं की शांत बसतं, काही त्रास नाही, शांत बसलेलं असतं. पण असा पराक्रम तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात जर जन्माला यावा असं वाटत असेल ना, तर भागीरथीबाईंची भूमिका काय होती, जिजाऊंची भूमिका काय होती, हे आपल्याला जाणायला पाहिजे. छान सजवलेला पाळणा आहे आतमध्ये. त्याच्यामध्ये भागीरथीबाई कन्येला ठेवतात आहेत. तिचं नाव ठेवण्यात आलं मनकर्णिका. काशीमधला प्रसिद्ध घाट आहे मनकर्णिका. आणि ह्या घाटाच्या नावावरूनच तिचं नाव मनकर्णिका ठेवण्यात आलं. लाडाचं नाव छबिली आणि मनू. अशा ह्या ओजस्वी मुलीसाठी तिची आई भागीरथीबाई सजवलेल्या पाळण्यात तिला ठेवतायत आणि पाळणा म्हणतायत. फार आवाज गोड नाहीये तरी प्रयत्न करते. गुणी बाळ जणू चंद्रकोर गगनीची, गुणी बाळ जणू चंद्रकोर गगनीची, मनुबाई थोर गुणाची, बघ पालक हा सजविला किती छान, बघ पालक हा सजविला किती छान, नवरत्न हिरे जोडून, तेजाची मंगल तारा, घेतले सगावतारा, भूमातेच्या उत्थारा, तव नयनीचे तेज चमक बिजलीचे, तव नयनीचे तेज चमक बिजलीचे, मनुबाई थोर गुणाची. इतक्या सुंदर शब्दात आईनं आपल्या लेकरासाठी पाळणा म्हणावा. सुंदर असे संस्कार त्या बालकावरती लहान वयापासून होत होते. हळूहळू भागीरथीबाई आणि मोरोपंतांच्या उत्तम संस्कारामध्ये हे बाळ लहानाचं मोठं होत होतं. लाडाकोडामध्ये वाढत होतं. आपल्या लेकीच्या प्रत्येक गुणाचं आई वडिलांना कौतुक होतं. सारा आनंदी आनंद चाललेला. पण जेव्हा आनंदी आनंद असतो तेव्हा नियतीला काहीतरी विचित्र डाव नक्की मांडायचा असतो. आणि त्याचप्रमाणे नियतीने एकदा क्रूर डाव ह्या लेकरासोबत मांडला. 4 वर्षाचं वय होतं. आईच्या पदराशिवाय, आईच्या बोट धरल्याशिवाय कुठेही न जाण्याचं वय. आज आपण 40 वर्षाचे झालो आणि घरात आलो तरी आपल्याला पहिली समोर आई दिसावी लागते. ह्या 4 वर्षाच्या बाळासोबत नियतीने क्रूर खेळ केला आणि किरकोळ आजारपणाचं निमित्त झालं. आणि भागीरथीबाईंनी ह्या जगाचा निरोप घेतला. भरभर मुलगी फिरायची, आई कुठे दिसत नाही. येऊन मोरोपंतांना विचारायची, बाबा आई कुठे गेली? कशी समजूत घालावी लेकराची? मोरोपंत सांगायचे, मनू आपली आई देवाघरी गेली बरं. बाबा मग आपण पण जाऊया का तिकडे? नाही मनू बाळा, आपल्याला नाही जाता येणार. पण मला आईला बघायचंय, मला आईला भेटायचंय. त्यावेळेला तिची समजूत घालण्यासाठी मोरोपंतराव सांगायचे, ते समोरचं आभाळ दिसतं तुला मनू? ती तारा आहे ना, ती तुझी आई आहे बघ. ती तुझ्याकडे बघते. तुझी आई कशी हुशार होती, तुझी आई कशी शाणी होती, तशीच तू आहेस ना? रोज सडा सारवण करशील ना, रोज रांगोळी घालशील ना, रोज देवासमोर दिवा लावशील ना. बापानं आई होऊन मुलीवरती संस्कार करावे. आणि अशीच ही मुलगी घरातले सगळे कारभार सांभाळत हळूहळू मोठी होऊ लागली. आणि तिच्या हाती कधी शमशेर आली आणि त्या शमशेरीवर तिची प्रीती कधी जळली हे तिला सुद्धा जाणवलं नाही. वडिलांबरोबर दरबारात यायची, दरबारातल्या राज्यकारभारात लक्ष घालू लागली, त्यात सुद्धा वाकबगार होऊ लागली. जसं पेशव्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी शास्त्र आणि शस्त्र शिकवण्यासाठी गुरुवर्य नेमले होते, तसंच शास्त्र आणि शस्त्राचं शिक्षण हे मनूला सुद्धा देण्यात आलं. त्या शास्त्र आणि शस्त्र शिकण्यामध्ये सुद्धा ती पारंगत होती. तिच्या वयाची इतर मुलं ज्या पद्धतीने शिकत होती त्याच पद्धतीने शास्त्र आणि शस्त्र शिकत होती. प्रत्येक गोष्ट पटापट आत्मसात करायची, एवढंच तिला ज्ञात होतं. जे गुरुवर्य नेमलेले होते ते शस्त्राचं आणि शास्त्राचं शिक्षण द्यायचे. मधली सुट्टी झाली की इतर मुलं जेवणासाठी जायची.
पण मनू जेवायला नाही जायची. इतर मुलांना सांगायचे तुम्ही जेवून या, तोपर्यंत मी जाऊन मोठ्या घोड्यावर बसते. आणि मग घोड्यांची पागा सांभाळणारा जो रामजी काका होता त्याच्या जवळ यायची आणि त्याला म्हणायची, अरे रामजी काका, मला मोठा घोडा दे की रे. अश्वारोहण शिकली होती, बर्ची चालवायला शिकलेली, तलवार चालवायला शिकलेली, परंतु ती लहान असल्यामुळे तिला जे अश्वारोहणासाठी जनावर दिलं जायचं ते लहान असायचं. पण हिला मात्र वेद होते ते मोठ्या घोड्यावर बसायचं आणि आसमंताला भेट देऊन यायची, हे तिचं ध्येय होतं. आणि ती प्रत्येक वेळेला रामजी काका, अरे रामजी काका दे की रे, असं काय करतो. नाही ग मनू बाळ, ते जनावर नाठाळ असतं, तुला नाही सांभाळायचं, तू छोट्या जनावरावर बस बरं. नाही, तू मला मोठा घोडा दे, मी तुझी लाडकी मनू आहे की नाही. तिची फार ती लढीवाळ ऐकल्यानंतर रामजी काकाला सुद्धा कधीतरी त्याची फिरकी घेऊशी वाटायची. आणि रामजी काका तिला म्हणायचे, ठीक आहे, देतो मी तुला मोठा घोडा, पण मोठा घोडा घेऊन करशील काय ते तरी मला सांग. मग ती म्हणायची, रामजी काका सांगू तुला मोठा घोडा मी घेऊन काय करेन, सांगू. जर देशील घोडा बघ मारीन वेढा, जर देशील घोडा बघ मारीन वेढा, कडकडाड उडवित टापा टापा टापा, सांगा उरविता हौस माझिका हौस माझिका, ते दिसती दूर डोंगर. रामजी काका, ते दूर डोंगर दिसतात, त्या डोंगराच्या वर आभाळ आहे आणि त्या आभाळात देवाचं घर आहे. मला बाबांनी सांगितलं की माझी आई तिकडे राहते, मी तिला जाऊन भेटून येते रे, फार वेळ नाही थांबणार, लगेच येते. ते दिसती दूर डोंगर, आभाळ तयाच्या वर, आभाळ तयाच्या वर, देवाचे तिकडे घर, तिथे भेटेल आई मी थांबायची नाही, तिथे भेटेल आई मी थांबायची नाही, नुसतं भेटून येते बरका बरका बरका, सांगा पुरविता हौस माझिका हौस माझिका. अगं मनू थांब थांब म्हणेपर्यंत मोठ्या घोड्यावरती मांड घेऊन कधीच वायू वेगानं डोंगराच्या पलीकडे मनू निघून गेली. हा असा शूरवीर पराक्रम बघितला की मोरोपंतांना फार अभिमान वाटे, पण त्याचबरोबर एक हुरहुर सुद्धा वाटायची की ही अशी इतकी उत्कृष्ट नेमबाज असणारी, उत्कृष्ट कला संगमात तरबेज झालेली आपली मुलगी द्यावी तरी कुणाच्या पदरी. असेच दिवस जात होते. मनू 10-12 वर्षाची झाली असेल. काशीमध्ये विजयादशमीची मिरवणूक चालली होती आणि मिरवणुकीला काशीतले सर्व मान्यवर लोक जमली होती. काशीमध्ये आनंदी आनंद होता, ढोल नगारे वाजत होते, गुलाल उधळला जात होता, आतिषबाजी होत होती, सगळं वातावरण जल्लोषाचं होतं. सगळीकडे शास्त्र झुंबर झुलत होती आणि मनू आपल्या छोट्याशा नजरेने हे सारं काही बघत होती. पूर्ण काशी नगरी आनंदाने नटली होती. आनंदाचा एकच जल्लोष ऐकायला येत होता आणि हा आनंदाचा जल्लोष अचानक किंकाळ्यांमध्ये बदलला. वाचवा वाचवा, हत्ती पिसाळला, त्याला कोणीतरी सांभाळा, म्हणून लोक सैरावैरा पळत होती. सगळीकडे नुसता पिसाळलेला हत्ती जो येईल त्याला पायाखाली चिरडत होता, रक्ताचा चिखल झाला होता. आणि ह्याच गडबड गोंधळीत मोरोपंतांच्या हातनं मनूचा हात कधी सुटला आणि ती डोळ्यात आड कधी झाली त्यांना कळलं नाही. वायू वेगानं सरसर धावत हत्तीच्या समोरच्या झाडावर आली आणि सरसर झाडावर चढली. युद्धकला आणि युद्धशास्त्रामध्ये पारंगत झाली होती. फक्त युद्धशास्त्र शिकली नव्हती, कला शिकली नव्हती, तर त्या आत्मसात सुद्धा तिने केल्या होत्या. झाडावर चढली, पिसाळलेल्या हत्तीच्या डोक्यावरती म्हणजेच गंडस्थळावरती उडी मारली आणि गोचिड ज्याप्रमाणे चिकटून बसते ना, त्याप्रमाणे ती हत्तीच्या त्या गंडस्थळाला चिकटून बसली. त्याचे दोनही कान त्याच्या डोळ्यावरती आणले, त्याचे डोळे झाकले. हत्ती शांत झाला. माहूत आले, लोक आली, साखळदंडाने हत्तीला जखडलं गेलं. विचार करा, इतकी मोठी लोक त्या मिरवणुकीमध्ये होते, पण कोणाचंही धाडस नाही झालं की त्या हत्तीला आवरावं, जो तो सैरावैरा पळत होता. पण एवढ्याशा 10-12 वर्षाच्या मुलीने केलेलं हे कर्तृत्व होतं. वय निश्चित लहान होतं, पण त्या वयात तिने जी झेप घेतली होती ना, ती झेप विलक्षण होती. आणि याच मिरवणुकीमध्ये काशीचे मोठे पंडित दीक्षित पुरोहित हे सुद्धा आले होते आणि मनूचा हा पराक्रम त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आणि त्यांना वाटलं की ह्या मुलीच्या पायावरती शुभ पदचिन्ह आहेत. ही मुलगी साधी सुधी मुलगी नाही, त्यामुळे हिच्या वडिलांना आपण भेटलं पाहिजे. म्हणून त्यांनी मोरोपंतरावांची भेट घेतली, मनकर्णिकेची पत्रिका बघितली, तिच्या पायावरची शुभचिन्ह बघितली आणि मोरोपंतरावांना सांगितलं की पंत, ही तुमची मुलगी फार भाग्याची आहे हो. तिच्या मस्तकावरती महाराणी होण्याचा योग आहे, तिच्या नशिबात महाराणी होण्याचा योग आहे. तुमची ही मुलगी त्रिखंडामध्ये तिची कीर्ती दुमदुमणार आहे. मोरोपंतरावांना आपल्या मुलीचं भविष्य ऐकून फार आनंद झाला, पण दुसरीकडे वाटलं, एक
निष्ठावान सहकारी, एक निष्ठावान सरदार म्हणून मी एक पेशव्यांकडे काम करतो. माझ्यासारख्या गरीबाची मुलगी राज्याची राणी कशी होऊ शकते? माझी चेष्टा तर नाही ना करत? त्यावरती दीक्षित पुरोहित म्हणाले, काळजी करू नका, ह्या तुमच्या मुलीसाठी उचित असा वर मी घेऊन येईन आणि त्याच वराशी तुमच्या मुलीचं तुम्ही लग्न करून द्या, असं सांगून दीक्षित पुरोहित निघून गेले. पुढे यथा अवकाश त्यांनी येताना मनूसाठी स्थळ आणलं आणि ते स्थळ होतं झाशी संस्थानचे संस्थानिक गंगाधरराव नेवाळकरांचं. वय वर्ष 36 आणि मनकर्णिकेचं वय होतं 12 ते 13 वर्ष. तिप्पट वयाच्या मुलाबरोबर लग्न करायला त्या काळात ती तयार झाली. ज्या वेळेला लग्नाला होकार दिला, आता तिला काशीवरून झाशीला जाण्याचे वेध लागले. नानासाहेबांना कळलं. नानासाहेबांनी विचारलं, अगं मनू, तुला काय वेड लागलं की काय? अगं तिप्पट वर्ष वयाचा असणाऱ्या मुलाशी तू का लग्न करतेस? त्यावेळेला तिने जे उत्तर दिलं ना, त्याची प्रगल्भता, तिचा आपल्या देशावरती असणारा प्रेम ह्यातून आपल्याला लक्षात येतं. तिने सांगितलं, नाना, आपल्याकडे घोडदळ नाही, आपल्याकडे पायदळ नाही, हत्ती नाही, शस्त्रसाठा नाही, तोफखाना सुद्धा नाही, आणि म्हणून हे इंग्रज आपल्यावरती त्यांचे अधिकार गाजवतात, हुकूमत गाजवतात. मला राणी होण्याची हौस नाहीये, मला हिरे जवाहीर नकोत, मला दासी नकोत, मला काही नको. मला फक्त हवंय तो शस्त्रसाठा जो झाशीमध्ये आहे ना, ते घोडदळ, ते पायदळ, ते हवंय. मी जर राणी झाले ना, ते हे सगळं माझं असेल आणि ह्याच्या जोरावरती पुन्हा एकदा आपण आपल्या भारत मातेला, पारतंत्र्यात गेलेल्या भारत मातेला सोडवण्यासाठी पुन्हा एकदा बंड करू, पुन्हा एकदा इंग्रजांना आव्हान देऊ. किती प्रगल्भता होती विचाराची. अपेक्षा काही नव्हती की मुलगा असा हवाय की तसा हवाय. अपेक्षा एवढीच होती की माझा देश कसा स्वतंत्र होईल. आणि ह्याच आशेने, हाच मनसुबा मनामध्ये घेऊन मोरोपंत तांब्यांची मनकर्णिका झाशीच्या संस्थानिकांची, गंगाधररावांची लक्ष्मीबाई बनून आपल्या भाग्यलक्ष्मी पावलांनी झाशीमध्ये आली. यथावकाश संसार सुरू झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये झाशीत आल्यानंतर सुद्धा तिने पाहिलं की संस्थानिक आहोत पण अधिकार काहीच चालत नाही, सगळे अधिकार इंग्रजांचे चालतायत. कुठेतरी मनाला खटकत होतं, पण ते व्यक्त करण्याची ती वेळ नव्हती. तिने तेवढ्या मधल्या काळामध्ये तिला ज्या काही अंगरक्षिका दिल्या होत्या, त्या अंगरक्षिकांना तिने दासी नाही मानलं, त्यांना स्वतःच्या सख्या मानलं, त्यांना शस्त्राचं आणि शास्त्राचं शिक्षण दिलं, महिलांची पलटण उभी केली. आणि अशी ही राणी झाशीमध्ये सर्वांची लाडकी होत चालली होती आणि त्यांच्या ह्या संसारवेली होती. यथावकाश एक फूल उमललं आणि संपूर्ण झाशी नगरी आनंदाने नाहून निघाली. दिवाळी साजरी करावी असं वातावरण निर्माण झालं. कारण प्रत्येक संस्थानं, जिथे ज्याला वारस नाही अशी अनेक संस्थानं ऑक्टोपसच्या पंजाप्रमाणे लॉर्ड डलहौसीनं स्वतःच्या घशात घातली होती आणि अशा वेळेला झाशीला स्वतःचा असा वारसदार मिळाला होता. त्यामुळे झाशीवासियांना निश्चित आनंद झालेला. पुत्ररत्न प्राप्त झालं होतं. गंगाधररावांना आणि लक्ष्मीबाईंना किती आनंद. 3 महिने झाले. हा आनंद फक्त 3 महिन्यातच निरसला. कारण 3 महिन्यांचं ते लेकरू जग सोडून निघून गेलं आणि पुन्हा एकदा राणीवरती काळाने घाला केला. 3 वर्षाचं हे लेकरू निघून गेलं. त्याचं निर्जीव कलेवर मांडीवरती घेऊन राणी रडत होती, आक्रोश करत होती. राणी जरी असली तरी सुद्धा ती एक आई होती आणि तिचं लेकरू तिच्यापासून दूर झालं होतं म्हणून ती रडत होती. गंगाधर पंतांनी पुत्रशोकाने हाय खाल्ले. बाळ काळाने ओढून या नेला, दशरथाचे परिपुत्र शोक झाला, विकल झाली आक्रमी मृत्यूपंथ, म्हणे माझे ऐश्वर्य राज्य व्यर्थ, म्हणे माझे ऐश्वर्य राज्य व्यर्थ. राणी ह्या दुःखातनं बाहेर आली. कारण आपण राणी पदावर बसलोय, आपल्याला स्वतःचं दुःख कुरवाळण्याचा अधिकार नाही, आपल्याला आपल्या देशाला मुक्त करायचंय म्हणून परत एकदा उभारीने उभी राहिली. परंतु पुन्हा 2 वर्षाचा काळ गेला आणि आधीच हाय खाल्लेल्या गंगाधररावांना संग्रणीचा आजार जडला आणि गंगाधरराव सुद्धा अनंताच्या प्रवासाला निघून गेले. संपूर्ण झाशीवासियांसमोर, ह्या झाशीच्या संस्थानिकाला, झाशीच्या अन्नदात्याला, गोऱ्या अधिकाऱ्यांसमोर आणि संपूर्ण झाशीवासियांसमोर अगेंडाग दिला गेला. राणी खचली होती. पोटीचा पुत्र गेला, सहचर सुद्धा निघून गेला, तरी सुद्धा एक मन सांगत होतं की तू दुःख नाही करायचं, तुला राणी पदावर बसवलंय, तुला राज्यकारभार करायचंय, तुला हा देश मुक्त करायचा आहे. काळाने नेला पुत्र तो हृदयी शिरला घावं, विधी तोडी मंगळसूत्र हा कंठी बसला घावं, कुळ राज्य श्री मावळली हा शिरसी असह्य शिरसी घावं, वेदना भयंकर झाल्या ज्या ठाऊक तिच्या तिजला, ना वर्णवती कोणाला आवडती माझी झाशी, ढोळती शब्द कंठाशी आवडती माझी झाशी. आता वारस निघून गेला होता म्हटल्यानंतर आज ना उद्या डलहौसी येणार आणि हे संस्थान खालसा करणार हे राणींना माहिती होतं
आणि म्हणूनच राणींनी इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं, ज्यात त्याने लिहिलं की झाशी संस्थान खालसा करू नये, आम्हाला दत्तक मंजूर करावा, अशा विधानाचं पत्र त्यांनी इंग्रजी अधिकाऱ्यांना पाठवून दिलं. त्या पत्राचं उत्तर आलं. झाशीमध्ये राजदरबार भरवला गेला. राजदरबारात काशीमधले अनेक मान्यवर लोक, काशीवासीय सारे उत्कंठेने येऊन बसले. उत्कंठा एकच होती, काय होणार आहे? संस्थान खालसी होणार का वारस मंजूर होणार? सगळ्यांच्या पोटी भीतीचा गोळा होता. कान आतुरले होते शब्द ऐकण्यासाठी. आणि इतक्यातच इंग्रज सरकारचा अधिकारी मेजर एलिस हातात लखोटा घेऊन राजदरबारामध्ये आला. महाराणी चिकाच्या पडद्याआड बसल्या होत्या. मांडीवरती 5 वर्षाचा दामोदर, ज्याला दत्तक घ्यायचं होतं, नेवाळकर घराण्यातलाच हा पुत्र, ज्याला दत्तक घ्यायचा हा दामोदर मांडीवर बसलेला, कमरेला तलवार लावलेली. समोरनं एलिसला येताना राणीने पाहिलं. एलिस आले, रामचंद्ररावांच्या हातात लखोटा दिला. सारे झाशीवासी आतुरतेने रामचंद्ररावांकडे बघायला लागले. नीरव शांतता पसरली. टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता सभागृहामध्ये होती. रामचंद्ररावांनी लखोटा उघडला, आतला मजकूर वाचला आणि मजकुराचा अर्थ फक्त एवढाच होता: झाशी संस्थान खालसा दत्तक विधान नामंजूर. खामोश! एकच गगनभेदी गर्जना झाली. चिकाचा पडदा टार दिशी फाटला आणि हातातल्या समशेरीला घेऊन समशेरीचं एक टोक एलिसच्या नरडीला लावून महाराणींनी त्रिभुवन दुमदुमणारी गर्जना केली: जब तक मेरे जान में जान है तब तक लढूंगी, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. तिचा हा आवेश, तिचा हा आक्रोश पाहिला आणि एलिस घाबरला. त्याच पावली परत फिरून गेला. राणीला आता युद्ध अटळ होतं हे राणीलाही माहिती होतं, कारण जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना, तोपर्यंत मी माझ्या संस्थानाला तुम्हाला हात लावू देणार आहे. ही माझी प्राणापेक्षा प्रिय असणारी मातृभूमी मी तुम्हाला देणार नाही. झाशीच्या राणीने सांगितलं: खालसा झाली झाशी, झोंबले शब्द राणीचे. खालसा झाली झाशी, झोंबले शब्द राणीचे. बोलली रेसिडेन्साशी, देणार नाही कोणाशी, आवडती माझी झाशी. या झाशीसाठी आम्ही खडगाचे पाणी प्यालो, या झाशीसाठी आम्ही खडगाचे पाणी प्यालो. स्वातंत्र्य रक्षणासाठी कितीदा रक्ताने न्हालो. स्वर्गाच्या दारावरती यत्कीर्ती लिहाया आलो, स्वर्गाच्या दारावरती यत्कीर्ती लिहाया आलो. मी विधवा अबला ऐसी अन्याय कहू कमणासी, असाय पाहुनी मजला अन्याय असा का करता. या झाशीवर माझी सत्ता, या झाशीवर माझी सत्ता. इंग्रज अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं की माझी झाशी तुम्हाला मिळणार नाही. आता संग्राम अटळ होता, तिलाही माहिती होतं. मधल्या काळामध्ये महाराणींनी 2000ची महिलांची पैठण उभी केली होती. निष्ठावान सहकाऱ्यांना जोडलं होतं, निष्ठावान सरदारांना जोडलं होतं. तोफखाना सज्ज ठेवलेला होता. आज युद्ध हे अटळ आहे हे त्यांनाही माहिती होतं. आणि अशाच वेळेला ह्युरोज नावाचा इंग्रज अधिकारी झाशीवरती 60,000चं सैन्य घेऊन चाल करून आला. मर्दानी पोशाख करून महाराणी युद्ध संग्रामामध्ये उतरल्या होत्या. निष्ठावान सैनिकांची फौज जोडीला होती. तोफखाना सज्ज होता. तोफखान्याचा तोपची म्हणून गंसखा काम करत होता. ह्या तटावरून त्या तटावर, ह्या बुरुजावरून त्या बुरुजावर रणरागिणी फिरत होती. प्रत्येक सैनिकाला धीर देत होती, आपल्याला लढायचं या मातृभूमीसाठी, सर्वांच्यासाठी. तिचा तो आवेश, तिचा तो आक्रोश पाहिला. कित्येकांना कंठस्नान ह्या महाराणीने एकटीने घातलं होतं. आणि अशाच वेळेला गंसखाने समोर इंग्रजांचा जो तोफखाना होता, दुर्बिणीतनं पाहिलं. एक तोफ जी होती ती महाराणींवर रोखलेली दिसली. गंसखा म्हणाला: राणी साहेबा, बाजू हटिये, आपकी जान खतरे में है. सुदभर सुद्धा राणी साहेब हल्ल्या नाहीत. त्याला म्हणाल्या. गंसखा त्यांच्या ज्या तोफखान्यामध्ये अनेक तोफा होत्या, त्यातली सर्वात आवडती तोफ होती त्यांची, ती म्हणजे घनगर्ज. त्यांनी सांगितलं: गंसखा, आज मला तुझा आणि माझ्या घनगर्जचा पराक्रम बघायचा आहे. असं म्हटल्यानंतर गंसखा इरेला पेटला. वर्ष खूप होतं, तरी सुद्धा आजूबाजूच्या सैनिकांना बाजूला व्हायला सांगितलं. दुर्बिणीने परत एकदा समोरच्या तोफखान्यावरती पाहिलं. शत्रूची तोफ दागून झालेली, दारुगोळा भरलेला, वात पेटवणार. इतक्यातच गंसखाने सोबत समोर असलेली तोफ कितीतरी पुढे नेली. आता तिथे पाठीमागे पाण्याचा हौद नव्हता. पूर्वीच्या काळी तोफ डागायचे त्यावेळेला पाठीमागे पाण्याचा हौद असायचा, कारण तोफ डागल्यानंतर जो आगीचा ज्वाळ यायचा, जो लोट यायचा, त्यांनी जखम होऊ नये किंवा इजा पोचू नये म्हणून तोफ डागणाऱ्याने त्या हौदामध्ये उडी घ्यायची. पण गंसखाने एवढी तोफ स्वतःची पुढे सरकवून आणली, त्याच्यात दारुगोळा भरला, वात लावली, वात अर्धी कापली. का तर समोरच्याची तोफ उडायच्या आत माझी तोफ पेटली पाहिजे आणि समोरच्यांचा तोफखाना नेस्तनाबूत झाला पाहिजे. तोफेची वात पेटवली गेली, घनगर्ज गरजली, धाड दिशी आवाज झाला आणि समोरचा इंग्रजांचा तोफखाना नेस्तनाबूत झाला.
त्याचबरोबर आगीच्या आलेल्या लोळानं गंस्फा जखमी झाला आणि मागच्या बुरुजावर आदळला, छिन्न विछिन्न अवस्थेत पडला. राणी आल्या, त्यांचं शिर मांडीवर घेतलं आणि त्याला म्हणाल्या, गंस्फा, तुला जाता येणार नाही. या देशाला, या झाशीला तुझी गरज आहे, तुला उठावं लागेल. पण समोर मृत्यू दिसत होता आणि गौस खानाने सांगितलं, नहीं राणी साहिबा, मेरा रुकना अब मुमकिन नहीं है. आपके इस नेक काम में खुदा आपकी हिफाजत करे. खुदा हाफिज म्हणून हा अल्लाचा बंदा अनंताच्या प्रवासाला निघून सुद्धा गेला. असे कैक निष्ठावान सहकारी, कैक सैन्य युद्धाच्या कामी येत होतं, संपत होतं. 1-2 दिवस नाही तर जवळजवळ 3 महिने युद्ध चाललं होतं. 3 महिने सगळेजण प्राणपणाने लढत होते. कुवक संपत आली होती. राणीला वाटलं आता कोणीतरी उत्तरेकडून यावं माझी मदत करण्यासाठी. नानासाहेब येतील का, ताटेटोपे येतील का, असा विचार मनात चालला आणि इतक्यातच उत्तरेकडनं भगवा फडकताना दिसला. असं म्हणतात दुरळा उडताना दिसला. ताटाटोपे इंग्रजांच्या टोप्या उडवायला सज्ज होऊन आले होते. पुन्हा एकदा योजना आखली गेली. ताटाटोपे आणि नानासाहेबांनी बाहेरच्या बाजूने आणि राणी साहेबांनी आतून शत्रूला चेपायचं ठरलं. पुन्हा एकदा घनघोर घमासान युद्ध झालं आणि ह्या युद्धानंतर इंग्रजांनी परत एकदा त्यांचा विनाशकारी डाव साधला. आम्ही माघारी फिरतो असं सांगितलं, इंग्रज माघारी फिरतो असं सांगून पण इंग्रज माघारी फिरले नाहीत, तर गडावरती तळ ठोकून राहिले. कारण आपलेच काही सरदार, आपलेच काही लोक फितूर होते आणि हा फितुरीचा आजार हा तेव्हापासून ते आतापर्यंत आपल्याकडे लागलेला आहे. राणींना वाटलं खरंच इंग्रज मागे गेले, जसं माझं सैन्य संपलं, माझी कुवक संपली, त्यांचीही संपली असेल, तेही थकले असतील. म्हणून 3 महिने रक्तानं माखलेली राणी स्वतःच्या महालामध्ये आली. उष्ण उदकानं स्नान केलं आणि स्वतःचा केश सांभार सावरत होती. इतक्यातच एक दासी रक्तबंबाळ होऊन राणींच्या समोर आली आणि राणींना म्हणाली, राणी साहेब, घात झाला, इंग्रज पळून नाही गेले, किल्ल्यावरतीच तट ठोकून बसले होते. आपलाच एक निष्ठावान सरदार दुलाजी ठाकूर इंग्रजांना फितूर झाला. मग किल्ल्याचा मागचा दरवाजा उघडून दिला आणि त्यामुळे जसं गुळाला चिकटतात ना, असे इंग्रजी सैनिक येऊन झाशीच्या किल्ल्याला चिकटले. रात्रीची 2-2:30ची वेळ होती. किर्र अंधार होता आणि अशाही ह्याच्यात महाराणी चवताळून उठल्या. सोडलेल्या केसांचा बुचडा बांधला, हातात शमशेर घेतली, घोड्यावर मांड घेतली आणि वायू वेगानं गेल्या. दुलाजी ठाकूरला गाठलं आणि त्याच्यावरती अनन्वित सपासप वार केले. इतके वार केले ना की त्याच्या शरीराचे तुकडे सुद्धा मोजता येणार नाहीत, इतके वार दुलाजी ठाकूरवर केले. कारण देशद्रोहाला दंडक हा झालाच पाहिजे, हा राणीसाहेबांचा नियम होता. पुन्हा एकदा राणीसाहेब लढायला लागल्या. कुवक संपत आलेली. आता काय करावं, जो येतोय तो अंगावरती येतोय. ह्या सगळ्या ह्याच्यात जो राणीने वेश परिधान केलेला, मर्दानी पोशाख करून महाराणी जे युद्ध, ह्याच्यामध्ये इंग्रजी एक साहित्यिक आहेत, त्यांनी त्यांचं वर्णन केले, त्यांचा पोशाख कसा होता. अनेक साहित्यिकांनी त्यांच्या ह्या पोशाखावरती आणि त्यांच्या त्या रणसंग्रामावरती लिहिलंय. पोशाख मर्दानी करून खड्ग तरी धरून भाल तटवरून जशी काय महिषासुर मर्दिनी. का म्हणतात तिला महिषासुर मर्दिनी, का म्हणतात जगदंबा, का म्हणतात रणरागिणी? कारण तिच्याकडे होतं ते फक्त धैर्य, तिच्याकडे होते ती निस्तीम निष्ठा देशाप्रतीची आणि म्हणून तिचं तेच चकाकत होतं. दागदागिने घालून ती मिरवत नव्हती, तिच्यावरती होते ते शौर्याचे अलंकार होते आणि म्हणून ती महिषासुर मर्दिनी म्हणून त्रिखंडात दुमदुमत होती. खणखणले भाले तलवार झुंजती वीर करती हर हर. महादेव वीर कुंज झाला. लढाईचा कैफ सगळ्यांना चढला होता आणि प्रेतांच्या ढीकचा ढीक जमला होता. आता राणी ही कुठेतरी थोडस अवसान गळाल्यासारखं झालेलं, कारण खूप माणसं संपली होती, हाताशी मोजकीच माणसं उरली होती. आता करायचं काय? राणींचा तो पोशाख आणि त्याच्यावरचं केलेले वर्णन, पायी चोळण अंगी चांगोळी, बंडी जोळदार, पगडे डोईवर परती शोभे बत्तीची झरझर, कांचा बांधे भरजरी, दुपट्टा लटके तलवार, कमरेला 2 दमस्की त्यात पिस्तूल, बाई जंगशूर. खरंच इतक्या शूरासारखं तिने मर्दानी म्हटलं जातं, कारण जे मर्दांना जमलं नाही ना ते कार्य तिनं केलं होतं. अनेक पुरुष राजांना जे नाही जमलं, ज्यांनी इंग्रजांसमोर माना तुकवल्या ना, त्याच इंग्रजांसमोर हिनं गगनभेदी गर्जना केली होती की माझी झाशी देणार नाही, आणि त्यासाठी लढली. तिने वतनदारी नाही मान्य केली आणि म्हणून ती मर्दानी म्हणून आपल्या इतिहासाच्या पानावरती विराजमान झाली. कविवर्य आसाराम तिवारी यांचं एक या रणसंग्रामावरती छोटीशी कविता आहे, ज्यात त्यांनी सांगितलं नाही की जेव्हा दोन्हीकडनं युद्ध चाललेलं, घमासान युद्ध होतं, तोफाबाजी चाललेली, झाशी पेटत होती,
त्या विलायती तोफांनी केले झाशीचे हाल, पेटला विलास महाल, पेटला गणेश महाल. ऐश्वर्य गेली आणि सुंदरता गेली, तत्फुटेच भाल. विलास महाल पेटला होता, गणेश महाल पेटला होता, अख्खी झाशी पेटत होती. जशी झाशी पेटत होती तसा आतमधनं हा रणसंग्राम सुद्धा की माझा देश स्वतंत्र करायचा ही एक ज्वलंत आग राणींच्या मनात पेटत होती. आता काय करावं? अशा वेळेला मोरोपंत तांबे आले. मनकर्णिकेला सांगितलं, मनू, मारता मारता मारे हेच शौर्याचे लक्षण. एक काम करूया, आता झाशी सोडूया आणि काल्पीला जाऊया. राणीला पटेना, पळ काढायचा? झाशी सोडून काल्पीला जायचं म्हणजे पळच काढायचा ना? नाही, ते शक्य नाही. त्यावर तिला मोरोपंतांनी सांगितलं, जर का तुझ्यामधला हा शुद्ध हेतू जिवंत राहिला आहे, देशप्रेम आहे, तुला ज्यांना देशाला स्वतंत्र करायचं ही भावना जागृत राहणं जास्त गरजेचं आहे. आता आपण काल्पीला जाऊया, नानासाहेबांची, तात्या टोपेंची मदत घेऊया, नवाबांना, बुंदेलांना जोडीला घेऊया, सैन्य गोळा करूया आणि परत एकदा या इंग्रजांवरती चाल करूया. आपल्या वडिलांचं म्हणणं मान्य केलं आणि राणी त्यांच्याबरोबर काल्पीला जायला निघाल्या. झाशी ते काल्पी 102 मैलाचं अंतर. राणींचा निष्ठावान घोडा राजरत्न, स्वामीनिष्ठ असा त्यांचा घोडा होता, त्या घोड्यापाशी आल्या. 80 निष्ठावान सैनिकांना सोबत घेतलं, मोरोपंतांना सोबत घेतलं. झाशी सोडायची होती, प्राणापेक्षा प्रिय झाशी सोडवत नव्हती, पण सोडावी लागणार होती. आपल्या उरलेल्या सहकाऱ्यांना सांगितलं, जिंकलो तर इथेच भेटू, पण मेलो तर स्वर्गात भेटू, झाशीचं रक्षण करा सांगून महाराणी आपल्या राजरत्न घोड्याजवळ आल्या आणि त्या राजरत्न घोड्याला सांगितलं, पाठीशी 5 वर्षाच्या दामोदराला पाठीशी बांधलंय. राजरत्नाला सांगतात आहेत, तुझ्यावर सारा भार ठेवते आणि माझा जीव तुझ्यावर उदार सोडते आणि मी तुझ्या पाठीवर बसते. रे तुझाच माझा आधार, तुझ्यावर भार टाकून जाहले, तव विश्वासे मी प्राणावर उदार. आणि राणीसाहेब त्याच्यावरती बसल्या, राजरत्नाचा लगाम हातात खेचला आणि झाशीची वेस ओलांडतात इतक्यात घात झाला. इंग्रजांनी पाठलाग करून बंदुकीतनं गोळी झाडली आणि ती मोरोपंतरावांच्या मांडीला टाचून गेली. मोरोपंतराव जखमी होऊन घोड्यावरनं कोसळता कोसळता राणीने सावरलं. त्यांना सांगितलं, बाबा माझ्या घोड्यावर बसा, आपण जाऊ. मोरोपंतराव म्हणाले, नाही जमणार मनू, घोड्याला आपलं वजन नाही पेलवणार, तू जा. परिस्थिती अशी होती, एकीकडे देश होता, एकीकडे देशप्रेम होतं, एकीकडे वडील प्रेम होतं. अशा परिस्थितीत जखमी वडिलांना सोडून जायला तिचा धीर होईना. त्यावेळेला मोरोपंतरावांनी सांगितलं, मनू तुला झाशीची शपथ आहे, तुला भारत मातेची शपथ आहे, तिला स्वतंत्र करायचंय, त्याच्यासाठी तुला जायचंय. देशाची शपथ मोठी मानली आणि वडिलांना त्याच जखमी परिस्थितीत सोडून ही कन्यका पुढे काल्पीच्या प्रवासाला चालू झाली. 102 मैलाचं अंतर होतं. मागून इंग्रज कुत्र्यासारखा पाठलाग करत होते. वायुवेगानं घोडा दौडत दौडत चालला होता. वीरश्री अंगात संचारली होती आणि अचानक माझून आवाज आला, आई भूक लागली, काहीतरी खायला दे ग. अंगात वीरश्री संचारलेली, मातृत्व बाजूला गेलेलं आणि अचानक हा आवाज ऐकला आणि मातृत्वाने उचल खाल्ली. त्याही परिस्थितीत राणी म्हणाल्या, दामोदरा, अरे कुठून तुला आता काय खायला देऊ? हे इंग्रज असा आपला पाठलाग करतात, आपल्याला काल्पीला जाणं गरजेचं आहे. पण भूक तर लागली होती, लेकराच्या पोटापाण्याची व्यवस्था तर केलीच पाहिजे. त्यावेळेला राणी एका गावातून प्रवास करत होत्या. चौकशी केली, भांडेर नावाचं गाव होतं. सैनिकांच्या चौक्या लावल्या. शत्रू जर सुगावा लागला तर इशारा करायच्या सूचना दिल्या आणि राणी गावामधनं चालू लागल्या. बीजन कत्तल केली होती इंग्रजांनी, बीजन कत्तल चालवलेली, जिथे तिथे रक्तामासाचं प्रेत पडलेली दिसत होती. अशा परिस्थितीत राणी चालत होत्या. समोर पार दिसला आणि लक्षात आलं, हे भांडेर म्हणजेच माझ्या बहिणीचं सासर. या पारावरती एकेकाळी सोन्याचे सागरगोटे आपण खेळलोय. चालत चालत बहिणीच्या राजमहालापाशी आल्या. दरवाजा ठोठवला. ताई दार उघड ग, माझ्या दामोदराला भूक लागली, काहीतरी खायला दे. कित्येक वेळ राणी दार वाजवत होत्या, पण दार उघडलं नाही गेलं. कारण आज जर राणींसाठी दार उघडलं असतं तर उद्या ह्याच घरावरती इंग्रजांनी गाढवाचा नांगर फिरवला असता. राणी हताश झाल्या, हतबल झाल्या आणि परत माघारी पारावर येऊन बसल्या. दामोदराला उराशी कवटाळलं आणि त्याला म्हणाल्या, अरे संस्थानिकांचा वारस तू, संस्थानिक तू, अनेकांना अन्नदान केलंस तू, तुला एक घास अन्न मिळू नये, तुला साधी भुईस टेकायला मिळू नये. ही अवस्था मी नक्की बदलेन, हे सारं चित्र मी नक्की बदलेन. राणींच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू येत होते. समोर पाहिलं, महालाचा दिंडी दरवाजा उघडला आणि आतून एक हात बाहेर आला. हातात दूध भाताचा द्रोण होता. राणीने पटकन त्या दूध भाताच्या द्रोणावरती झडप घेतली. तो दूध भात घेऊन पारावर आल्या. चालवून दामोदराला म्हणाल्या, थांब हा, तुला भरवते.
एक घास कालवून उचलला तो भरवणार, इतक्यातच कपाळाला झालेल्या जखमेतलं रक्त आणि दामोदराची लाळ त्या घासात पडली आणि असा लाळ आणि रक्त मिश्रित भात भुईला अर्पण केला. पुन्हा दुसरा भात कालवणार आणि त्याला घास भरवणार. इतक्यात कांशिलाला थंड स्पर्श झाला आणि मागून आवाज आला, हँड्स अप राणी साहेबा. पाठीमागे बंकर कांशिलाला पिस्तूल लावून उभा होता. त्याचे सैनिक आजूबाजूला संगीनी रोखून होत्या. अशी अवस्था होती की राणीने जराशी जरी हालचाल केली असती ना तरी त्यांच्या शरीराचे अगणित तुकडे झाले असते, अशी अवस्था होती. तशाही परिस्थितीत राणीनी दामोदराला भात भरवलाच. तिला बिजली का म्हटलं गेलं ना हे ह्या प्रसंगावरून आपल्याला लक्षात येईल. इतक्या वायू वेगाने त्यांनी त्यांच्या हालचाली केल्यात ना. दामोदराला घास भरवला, शेवटचा घास भरवला आणि उलट्या मनगटानं त्याचं तोंड पुसलं आणि त्याच उजव्या हाताची मागे उभ्या असलेल्या बंकरच्या डाव्या कानाखाली सणकन लावून दिली आणि आडदांड अधिकारी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. बाजूचे सैनिक बघत राहिले, काय झालं, एवढीशी बाई तिने मारला, आपला अधिकारी पडला. ती चपराकच एवढी जबरदस्त होती ना की तो बेशुद्ध पडला. कारण ती चपराक एका वीरांगणीची नव्हती तर एका आईची होती. गरीब गाय जरी असली आणि तिच्या वासरावर बेतलं तर ती वाघ सिंहाला सुद्धा शिंग दाखवायला कमी करत नाही. मग ही तर आपली रणरागिणी मर्दानी झाशीची राणी होती. सैनिकांच्या डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं तोच राणी साहेबांनी घोड्यावरती मांड घेतली आणि वायू वेगानं दामोदराला उराशी कवटाळलं आणि घोड्याने वायू वेगानं काल्पीकडे प्रस्थान केलं. दरमजल करीत करीत घोडा काल्पीला आला. 102 मैलाचं अंतर पार करून राणीसाहेब काल्पीला पोचल्या आणि राणीसाहेबांच्या समोर त्यांचा स्वामीनिष्ठ घोडा राजरत्न हा ऊर फुटून मेला. राणीसाहेबांना हे अतिव दुःख झालं. किती स्वामीनिष्ठ असावी एखाद्याची. राणीने त्याच्यावर बसताना त्याला सांगितलं की तुझ्याच विश्वासावर माझा प्राण तुझ्यावर स्वार करून मी येते. आणि हेच त्या मुक्या जनावरांनी लक्षात ठेवलं आणि राणीसाहेबांना सुखरूपपणे काल्पीला पोचवलं आणि त्याच्यानंतरच स्वतःचे प्राण ठेवले. राणीसाहेब काल्पीला आल्या. त्यानंतरही अनेक युद्ध झाली, छोटी मोठी युद्ध झाली. अनेकांना, काही परकीयांशी होती, काही स्वकीयांशी होती. स्वकीयांची अशा करता कारण काही आपलेच संस्थानिक, काही आपलेच सरदार जे होते ते इंग्रजांना फितूर झाले होते. आणि अशा वेळेला काय करायचं, मग त्यांच्याबरोबरच युद्ध करून महाराणींनी ती संस्थानं स्वतःकडे घेतली. त्यातलंच एक संस्थान होतं ग्वाल्हेरचं संस्थान. ह्या ग्वाल्हेरचे शिंदे जे इंग्रजांना फितूर झाले त्यांच्यावरतीच युद्ध, त्यांच्यासोबत युद्ध करून राणींनी ग्वाल्हेर संस्थान आपल्याकडे करून घेतलं. काल्पीला असतानाच्या 2 मुख्य लढाया होत्या ज्या महाराणींच्या आयुष्यातल्या मोठ्या लढाया होत्या. महाराणी काल्पीला आल्या. 500 लोकांचं सैन्य घेऊन त्यांच्यावरती बंकर चालून येत होता. अशा वेळेला करावं काय. राणींना जबाबदारी दिलेली, ताट्याटोप्याने नानासाहेबांनी जबाबदारी दिली होती की आजच्या युद्धामधली तुझी जबाबदारी हीच की तो इंग्रजांचा तोफखाना बंद पाडायचा. एक इंग्रजांच्या ह्याच्यामध्ये संग्रही चित्र आहे, त्याच्यात इंग्रज साहित्यिकाने वर्णन केलंय. राणी त्या युद्धासाठी कशा गेल्या होत्या. दोन्ही हातात समशेरी होत्या, घोड्याचा लगाम तोंडात होता, घोड्याच्या मानेवरती एका बाजूला चुकांची पिशवी आणि एका बाजूला हातोडी. 2 समशेरी हातात घेऊन इंग्रजांच्या तोफखान्याकडे चाल करत जाताना रस्त्यात जो येईल ना त्याला कंठस्नान घालत ही रणरागिणी चालली होती. समोर तोफ डागलेली दिसली, वात पेटलेली, तोफ उडणार. घोड्याचे 2 पुढचे पाय तोफेवरती होते आणि जो तोफ डागल्यानंतरचा जो ज्वाळ येतो तो घोड्याच्या मागच्या पायातनं बाहेर पडला, अशी परिस्थिती होती. त्याही परिस्थितीत घोड्यावर बसून महाराणी पालथ्या झोपल्या आणि समोर ज्याने टोप डागली ना त्याचा शिरच्छेद केला. परत उलट्या फिरल्या, हातात असलेल्या 2ही समशेरी म्यान केल्या, घोड्याच्या मानेवर असलेल्या पिशवीतनं चूक आणि दुसऱ्या बाजूने हातोडी काढली आणि जिथे आपण तोफेचं नाक म्हणतो, जिथे वाद घातली जाते तिथल्या जागेवरती त्यांनी ती चूक ठोकली, ती तोफ बंद पाडली. हे जे काल्पीचं 5 तासाचं युद्ध चालू होतं, ह्या 5 तासाच्या युद्धामध्ये महाराणींनी इंग्रजांच्या 1-2 नाही तर तब्बल 140 तोफा बंद पाडल्या होत्या. त्यांचा अगणित शौर्य बघून सुद्धा इंग्रज सुद्धा थरथरले होते की काय आहे, जिला अबला समजतो तिला हलक्यात घेणं चुकीचं आहे, हे आता इंग्रजांनाही कळून चुकलं होतं. महाराणींच्या आयुष्यातली सगळ्यात शेवटची लढाई, ज्या वेळेला त्यांच्याबरोबर त्यांची निष्ठावान 2 अंगरक्षिका होत्या, सुंदर आणि मुंदर, रामचंद्रराव देशमुख, आणि ह्यांच्याबरोबर त्या आता युद्धाला चालल्या होत्या. त्यावेळेला त्यांना युद्धासाठी जो घोडा दिला होता हा ग्वाल्हेर संस्थानातला घोडा होता, जे त्यांनी शिंद्यांकडनं घेतलं होतं. त्या ग्वाल्हेर संस्थानच्या घोड्यावरती राणी स्वार झाल्या, युद्धासाठी तयार होऊन चालल्या आणि रस्त्यात आलेल्या सोनरेखा ओढ्याजवळ आल्या आणि पाणी बघून ते जनावर बिचकलं, पाण्यात पाय टाकायला तयार नाही झालं.
ज्याप्रमाणे शिंदे फितूर होते त्याप्रमाणे जनावरही फितूर होतं की राणीसाहेबांचं दुर्दैव होतं ते त्या विधात्याला माहिती. आता मागून येणाऱ्या सैनिकांना लढा देणं ह्याच्याशिवाय काहीच नव्हतं हातात. मोजकेच सैनिक सोबत होते. 500 लोकांना घेऊन बंकर त्यांच्यावर चाल करून आला आणि ह्या रणसम्राज्ञीने कैक जणांना एकटीने कंठस्नान घातलं. तिचा तो आवेश पाहिल्यानंतर सुद्धा बंकर स्वतः म्हणाला 500 जणांना घेऊन मी तिच्यावर चाल करून गेलो, पण तिचा तो आवेश पाहिला आणि 5 जणांना घेऊन परत आलो. इतका तिचा रणसंग्राम होता. ह्या तटावरून त्या तटावर, त्या तटावरून त्या तटावर आणि फिरत होती. शत्रूंना कंठस्नान घालत होती. शमशेर उपसली, हात वर उचलला आणि ज्या वेळेला राणींनी समोरच्याला मारण्यासाठी हात उचलला त्यावेळेला मागून वार करणारे असतात ना, त्यातल्या एकानं मागून राणींना वार केला आणि जे उपसलं ते त्यांच्या इथपासून ते इथपर्यंत फाडत गेलं. एवढाच राणींनी आवाज केला आणि समोरनं एक शत्रूची गोळी आली. ती राणींच्या कवटीला भेदली. राणींची कवटी भेदली गेली. उजव्या बाजूचा डोळा कवटीतनं बाहेर पडला. तशा परिस्थितीत तोच डोळा परत खोबणीमध्ये बसवलं. हातात उपसलेली शमशेर तशीच होती. ज्याने मागून वार केला त्याचं शिरच्छेद केलं नाही आणि म्हणून तिला महिषासुर मर्दिनी म्हणून नाव प्राप्त झालं. आणि तिचा हा आक्रोश, हा आवेश बघितला आणि बंकर 5 जणांना घेऊन उलट्या पावली निघून गेला. राणींच्या अंगात खूप रक्त गेलं होतं. देह निशप्राण व्हायला लागला होता. तोल गेला. मागे असणाऱ्या निष्ठावान सहकाऱ्यांनी सांभाळलं, कारण त्यांच्या दोनही अंगरक्षिका या युद्धामध्ये मारल्या गेल्या आणि म्हणून मागून वार करणं सोपं गेलं. नाहीतर कुणाची बिशात नव्हती की राणीवरती मागून वार करतील. देशमुखांनी आणि रामचंद्ररावांनी त्यांचं निष्प्राण झालेलं शरीर उचललं. थोडासा जीव कुठेतरी आत होता. समोरच गंगादास स्वामींची कुटी होती. त्या कुटीत नेलं. गंगादास स्वामींनी पाहिलं झाशीच्या राणींचा रक्तपात झालेला. त्यांना आतमध्ये झोपवलं गेलं. गंगादास स्वामी बाहेर आले. ईश्वराची करुणा भाकली आणि म्हणाले, अन्यायाच्या शृंखला तोडण्याचा अट्टहास करणारी ही रणरागिणी, ही मर्दानी आज अखेर अनंताच्या प्रवासाला निघाली रे, असं म्हणून आतमध्ये आले. राणींच्या जीवात थोडासा जीव उरलेला. मुखातनं फक्त हर हर महादेव, हर हर महादेव इतके शब्द होते. राणींनी पाणी मागितलं. स्वादूंनी त्यांच्या मुखामध्ये गंगाजल घातलं. थोडासा कुठे जीव होता त्यावेळेला निष्ठावान सहकाऱ्यांना सांगितलं नाही की माझ्या या देहाला इंग्रजी लोकांचे, ह्या पापी इंग्रजांचे हात लागू देऊ नका. ह्या झोपडीची चिता करा, परंतु माझ्या देहाला त्या पापी लोकांचे हात लागता कामा नये. इतका राणीने रणसंग्राम केला होता, पण शेवटच्या क्षणी सुद्धा माझ्या या देहाला त्यांचे हात लागता कामा नये. इतकी त्यांची निष्ठा होती स्वतःच्या देशावरती. आणि आज आपण काय बघतोय की आपल्या मुलींचे 35-36 तुकडे होतात आणि फ्रीजमध्ये नाही तर सुटकेसमध्ये सापडतात. का हा प्रपंच, काही प्रवचनं असतात ती का ऐकावीत, ह्याचं हे कारण आहे. कारण आज आपल्या मुलींना नाही समजत आपला देश त्यांनी परकीयांची धोरणं अवलंबली आणि आता शेवटीला सुटकेसमध्ये नाही तर फ्रीजमध्ये आपल्या मुली सापडायला लागल्या. ज्या राणींनी स्वतःच्या अंगावरती इतके वार झेलले पण शत्रूच्या बोटाचा स्पर्श करून घेतला नाही, इतकी ज्यांची देशभक्ती होती, त्या राणींना त्याच कुटीमध्ये अग्नी देण्यात आला. समोरून त्यांच्या पुढे जीव होता तोपर्यंत दामोदर धावत आला. आई म्हणून घट्ट आईला मिठी मारली आणि त्यावेळेला मागून जे शस्त्र खुपसलं होतं ना ते त्याच्या पोटाला टोचलं आणि दामोदर पटकन म्हणाला, आई अगं तुझ्याला पोटात सुरी खुपसले. त्याही परिस्थितीत राणीने त्याला सांगितलं, नाही दामोदरा, माझ्या पोटात नाही रे सुरी खुपसली, आपल्या भारत मातेच्या पोटात सुरी खुपसते. आपली भारत माता आजारी आहे, ती पारतंत्र्याच्या जोखडात आहे, तिला तुला सोडवायचंय. निष्ठावान सहकाऱ्यांना सांगितलं, माझ्या दामोदराचा सांभाळ करा आणि मला आणि माझ्या अंगरक्षिकांना त्या इंग्रजांचे पापी हात न लागू देता या ठिकाणी माझी चिता रचा. दामोदराच्या हस्ते महाराणींच्या चितेला अग्नी दिला गेला. त्या कुटीला अग्नी दिला गेला. ज्वाळा असमंत भेदत होत्या आणि अखेर अन्यायाच्या जोखडातून मुक्त करण्याचा रणसंग्राम करणारी राणी अनंताच्या प्रवासाकडे विलीन झाली होती. तिचा तो रणसंग्राम साऱ्यांना लक्षात राहील असा होता. धडाडे चिता अग्नीला धन्य वाटे, निघे प्राण ज्योती तदा दिव्य वाटे, स्वरूपी निघे अंबिकेच्या पदाशी, जगी धन्य लक्ष्मी जगी धन्य झाशी.
अशी ही झाशी जगामध्ये धन्य झाली. पुढे 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण खरं तर हा देशाचा जो रणसंग्राम, हे रणयज्ञ जे आखलं होतं ना, त्याच्यामध्ये सुगंधित पुष्प म्हणून राणी साहेबांची आहुती दिली गेली. आणि पुढे आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा अनेक वेळेला आजही आपल्याला आपण परकीयांचंच अवलोकन करतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. राणींना यानंतर ज्या ठिकाणी ग्वाल्हेरला राणी साहेबांच्या आज तिथे अश्वारूढ पुतळा उभा केला गेलाय, त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधली गेली. आणि याच समाधीवरती पुढे त्यांच्याच कुळामधले आणि आपल्या मराठी साहित्याला लाभलेले एक अनमोल रत्न कविवर्य भारत आंबे यांच्या काही ओळी रेखल्या गेल्यात. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, दोन अश्रू ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली. तांबे कुलवीर श्री ती नेवाळकरांची कीर्ती, तांबे कुलवीर श्री ती नेवाळकरांची कीर्ती, हिंद भूध्वजा जणू जळती, मर्दानी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली. घोड्यावर खंदास्वार, हातात नंगी तलवार, खणा खणा करीत ती वार, गोऱ्यांची कोडणी फोडीत, वाडीत वीर इथे आली, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली. मिळतील शाहीर लववितील मानावीर, मिळतील शाहीर लववितील मानावीर, तरु झरे ढळतील नीर, या दगडातून फुटतील जीवा, या जीवा कथा सकल काली, या जीवा कथा सकल काली, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली. अशा या मर्दानी रणरागिनी झाशीबाईंच्या पवित्र स्मृतींना त्रिवार वंदन करते. आपणा सर्वांना वंदन करते. आणि अनावधानाने काही चुकीचं गेलं असेल तर क्षमा करावी. आर्य सनातन हिंदू धर्म की, भारत माता की धन्यवाद. ईश्वर महाराज की जय, विठ्ठल पांडुरंग महाराज की. मेरी झाशी नाही दूंगी याच्याशिवाय झाशीच्या राणीचं चरित्र खरंच आपल्याला माहिती आहे का? माझ्या मते नाही माहिती. मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा आपलं एवढंच माहिती की झाशीच्या त्या तटावरून त्या घोड्याने लांब जसं उडी मारली तिला घेऊन बाहेर पडला. पण त्याच्या पलीकडे नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्याबरोबर तिने जो काही पराक्रम गाजवलाय तो अतुलनीय आहे. म्हणजे अक्षरशः शहारे आणणार आहे अंगावर. आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा जेव्हा सुरी त्या मुलाला लागली तेव्हा सुद्धा ती म्हणजे ती जिवंत होती. तोपर्यंत ती जिवंत होती, जोपर्यंत तिला शक्य होतं तोपर्यंत ती जिवंत होती. नुसती झाशीच नाही, माझा भारत देश सुद्धा मी परकीयांच्या हाती लावू देणार नाही अशी ही भारत मातेची सेवा करणारी महान राणी होती. तिला खरोखरच त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. आणि हे चरित्र उभं करण्याचं धाडस आणि त्या काय म्हणतात त्याला पराक्रमाचं जे काही स्फुरण लागतं त्या स्फुरणाने अमृताने सादर केलं. त्याबद्दल मी तिला धन्यवाद देतो. आणि संस्थेतर्फे थोडीशी भेट स्वीकारावीची विनंती करतो.